नमस्कार मंडळी. शालिवाहन शके 1944च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आजच्या दिवशी हास्याचा मुहूर्त साधायला सगळे हास्य कलाकार तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यांच्यासाठी भरजरी आणि डौलदार शब्द लिहिलेली कौतुकाची गुढी उभारण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आपली काळजी घेणारी प्रेयसी जर समाजातल्या प्रत्येकाची तेवढीच काळजी घ्यायला लागली तर ती गोष्ट मात्र काळजी करण्यासारखी असते. विरोधाची काळजीपूर्वक पेरणी करण्यासाठी आता तुमच्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. किती छान वाटतंय ना डोंगरावर. हो ना. बघ ना गौऱ्या, कोणीच नाहीये इथे. हो ग. फक्त आपण दोघं आहोत, तू आणि मी. तुला माहितीये, खूप मोठ्या ऍक्टर डिरेक्टरने सांगितलंय, काय दोघात तिसरा, आता सगळं विसरा. अच्छा है, अच्छा है. तसं नाही रे. बोल ना काय. मला सांग, किती प्रेम करतोस माझ्यावर? सांगू? तहानलेल्या कावळ्याने पाणी वर आणण्यासाठी मडक्यात टाकलेल्या प्रत्येक दगडावर जेवढं प्रेम केलं होतं ना, तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. अजून अजून हो. टोपीवाल्याने माकडाकडून टोप्या मिळवण्यासाठी जितकं स्वतःच्या टोपीवर प्रेम केलं होतं ना, तितकं प्रेम मी तुझ्यावर करतो. अजून अजून मर्डर सिनेमात इम्रान हाशमीने बरं झालं तुम्हाला थांबवलं, नंतर माझी अवस्था कापसाची गोणी घेतलेल्या गाढवासारखी झाली होती. नदीत गेली, गोणी बॉसी जड झाली, जागीच बसला अशी. तुझ्या टी शर्ट वर जे लिंबू आहेत ना, ते तोंडात पिळावेसे वाटतायत विनोद ऐकून. तसं नाही अरे गौऱ्या. गौऱ्या, मला म्हणायचंय बघ, फॅमिलीला घेऊन ना माझे काही वेगळे विचार आहेत, माझी वेगळी तत्व आहेत अरे. हो, आणि मला माहिती आहे तू माझ्यावर किती प्रेम करतोस ते. हमेशा के लिए रख लेना पास मुझे अपने, हमेशा के लिए रख लेना पास मुझे अपने, कोई पूछे तो बता देना किराएदार है दिल का. शिवा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवा. सिरियसली, तुला ऐकायचं आहे? हो. शिवाली, आय लव्ह यू शिवाली. वाली ली. आय लव्ह यू गौरव राव. वा. आय लव्ह यू शिवाली. मला आत्महत्या करायची आहे, राहायची आहे, आईची आहे, जी आहे, आईची वेडायस का तू? अरे बाळा, असं करू नये गौरव. शिवाली, अगं लहानपणापासून रातकिड्याचा आवाज ऐकत होतो, आज पहिल्यांदा रातकिडा बघितलाय. मला मरायचंय, मला मरायचंय.
शिवाली हा? ह्याच्याकडे बघ ना, हा? ह्याच्याकडे बघ. हा सेम माझ्या काकाच्या मुलासारखा दिसतोय. हे बोलायचंय का? बापरे, हे वेळ आहे का हे बोलायचं गौरव? गौरव काय झालं? पाणी दे. पाणी, हा पाणी. बावळट. नाही मला म्हणायचंय मी मरणार नाही, जीव जाणार. थांब ना, अरे ऐक ना. नाही, मला म्हणायचंय ऐक सांगितलं ना, ऐक ऐक, मरायचं आहे. पागल आहेस? इथं आम्ही दोघं काय करतोय, त्याला ह्याच्यात राहिला, याला कसं आणू रे? अशी लात मारीन ना, पुढचे 3 महिने असं चालशील. पुढे झालं. पुढे झालं गौरव तुझं. इथं आम्ही दोघं आहे, तुला काय झालं तर आमच्यावर नाव येईल ना. पुढे झालं गौरव. घाबरलाय तो, कळतंय का तुला काय वागतोयस ते? ए बाळा, का असं वेड्यासारखं करतोयस रे? घाबरली ना मी. हा, नाही मला जगायचं नाहीये, मला हे जगायचं कंटाळा आलेलं आहे. मला हे जग ना, हे जग निरर्थक आहे, हे जग नश्वर आहे, मला नाही जगायचंय. आपला थोबडा आरशात बघ, हे वाक्य आपल्या शोभतात का? गौरव काय बे, ऐकलं आले, चल ना, हे वाक्य आपले आहेत. पुरे झालंय. निरर्थक वगैरे. हा गौरव पुरे झालंय. हा, शांत बस. ए बाळा, काय झालं? का कंटाळा आलाय तुला जगाचा? माझं जगात कोणीच नाहीये, म्हणून मला मरायचंय. कोण नाही, मग तर 5 मिनिटात मिळाला पाहिजेस तू. गौरव पुरे झाला. बाळा, असं नाही म्हणायचं. आई बाबा आहेत ना आपल्याला, आहेत ना. काय यार, तू त्याला काय बोल रडायला लागली यार ती परत. नाही, आय एम सो सॉरी. कान पकडले. सॉरी बाबू, सॉरी बाबू, सॉरी सॉरी. आई बाबा आहेत एवढंच विचारलं मी फक्त. काय झालं? माझी आई जुगाराचा अड्डा चालवायची. अच्छा, म्हणजे तू सुरत मध्ये लागलायस. नाही, माझी आई जुगाराचा अड्डा चालवायची आणि मिळालेल्या सगळ्या पैशांची दारू प्यायची. त्यानेच तिचा लिव्हर खराब झाला आणि ती वर गेली. अरे देवा. माझे बाबा 4 घराची धुनी भांडी करायचे. एके दिवशी असं नदीवरती कपडे धुत होते, तर सावकाराची नजर बाबाकडे गेली आणि त्यानंतर बाबा कोणालाच दिसले नाही. माझा दादा लग्न थुंडा घेतात म्हणून घर सोडून पळून गेला. दादा, हे जग निरर्थक नाही रे, तुझं जगणं निरर्थक आहे. काय बोलतोस तू, तुला कळतंय? हा, बाप कपडे धुत होता, सावकाराची नजर पडली, बाप गायब झाला, हे बोलशील तू? आईचं वाक्य बापाला, बापाचं वाक्य आईला. गौरव पुरे झाला तुझं आता. तुला दिसतंय ना ते बाळ रडतंय. ते मेलं असतं तर. शांत बस. हे बघ, त्याला आपली गरज आहे आणि मी त्याला मदत करणार आहे. तुला आई बाबा नाहीयेत म्हणून जीव द्यायला निघालायस ना तू. हो, आजपासून आम्ही दोघांनी तुला दत्तक घेतलं. ए शिवा, तुला माझ्यावर कॉन्फिडन्स नाही का रे? तसं नाही म्हणत आहे मला मी. कशाला दत्तक घेतेस? अरे बाबा बघ ना, आपण एका जीवाला वाचवणार आहोत आज. अरे त्याचा आनंद बघ ना चेहऱ्यावर. बाळा, मी शिवाली, मी तुझी आजपासून मम्मी आणि गौऱ्या तुझा आजपासून पप्पा. चालेल तुला? चालेल. हो. चालेल म्हणाला. आई गो माझं बाळ ते. बाबांच्या मांडीवर बस ना. इथे बसतो. आता कसं? आपण तुझं नाव ठेवूया. आपण तुझं नाव काय ठेवायचं? गोट्या. नाही, मग शिर्या. 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 हा. शिर्या. शिर्या का? शिर्या. का? बाबू, शिवालीतला शी आणि गौऱ्यामधला रॅ. हा, चालेल. आणि माझं बाळ शिऱ्यासारखं गोड आहे ना, हा. शिर्या. मी गोड. माझं बाळ मोठं होणार आणि माझं बाळ मोठं होऊन काय होणार? मी मोठा होऊन चिकू विकणार. ही याची लायकी. बघितला, आपला शिर्या मोठा होऊन बिझनेस करणार आहे. काय लायकीचा बिझनेस हा, चिकू विकायचा? गप्प बस. हा, याची लायकी. कोण आहे पण हा आपल्या दोघांच्या मनात?
मला मारायचं काय समजली माझलीव जलीव लीव व काय मला मारायचं असं नाही करायचं. सुसाईड मैं आ रहा हूँ नाही. I am going. अरे चोथा झालेला धर्मेंद्र. गौऱ्या गौऱ्या मला मारायचं मला नाही जागायचं नाही बोलायचं. जगू इथे तरी घे, काय तुम्ही? इथे घे. बसा, मागे बसा इथे. काका मागे नको नको काका मागे अरे यार. थांबा थांबा. मला मारायचं मला नाही जागायचं नाही मला जागायचं नाही बाबा काय वेड्यासारखं करताय हो तुम्ही हा, हा, हा. हा जीव द्यायला गेला तर तुम्ही जाताय. हा पाणी दे त्यांना. हा पाणी हे घ्या पाणी. मरू नका प्लीज, आम्ही दोघं आहे, आमच्यावर नावेल प्लीज मरू नका. हा? शांत व्हा. आहे काही थोडीशी नाही पाण्या शांत व्हा. मला सांगा तुमचं नाव काय? तसं सगळं मला मोरे मामा म्हणतात का नाही अच्छा पण तू आता मला मागाशी काय म्हणालीस बाबा. मग मला बाबा म्हण बाबा. बाबा बाबा पोरी बाबा का वेड्यासारखं वागता हो तुम्ही असं? अरे काय हा? जीव द्यायला निघाला होतात, काय गरज आहे जीव द्यायची? काय सांगू पोरी माझ्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे काय जमत नाही बाबा माझा पोरगा आहे का नाही हा शेजारच्या ड्रायव्हर बरोबर पळून गेला माझा भाऊ माझ्या बायकोला मुंबईला घेऊन गेला शिक्षणासाठी ती वसाडी आता मला वलक पण दाखवीत नाही हो बाबा मोरे वाव. माझ्या डोक्याला डोकं लावा. त्यानं काय होईल माझं स्क्रिप्ट तुमच्या डोक्यात जाईल. काय बोलताय मोरे काय बोलाल? काय बोल हा पोरगा परदेशी गेला तू परत आला नाही ना असं आहे ना ते असं आहे. बायको ड्रायव्हर बरोबर पळून गेले असं आहे ना. नाही ते काय आत्महत्येच्या नादात ना शब्द जरा इकडे तिकडे झाले पण भावना सगळ्या सेम आहे अच्छा आहे का? मला नाही जागायचं नाही, खरं या असं दुनियेत नाही. या जगात माझा कोण आहे कोणच राहिलं असं नाही मला बोलू नका. शांत बसा बाबा. ह्याचं पण या जगात कोण नाही यार. आता मी बाबा म्हटलंय की नाही तुम्हाला हा. होय. त्या नात्याने मी तुमची मुलगी शिवाली. शिवाली. ए शिवाली तू काय तुमचा जावई गौरव. हा? हा काय झालं? नाही, काय नाही. शिशाव म्हणजे नाही. बाबा वाव. तुम्हाला नातू सुद्धा आहे. मला नातू आहे हो कुठं आहे हा बघा आपला शिर्या. हा, माझा नातू आहे नातवा ये नातवा नातवा रे माझा नातू अरे अरे वा वा इकडे तू इकडे काय चालेल तुझं जो येईल त्याला दत्तक घेतेस तू. गौरव हा? असं काय बोलतोयस रे? त्यांचा आनंद बघ नाही. काय आनंद आहे तो. आज आपण दोघांच्या आयुष्यांना वाचवले, 2 जीव वाचवले. अगं पण शिवाली आपण दोघे इकडे भेटायला आलोय ना त्यांना कशाला अरे करते. बाबा आणखी काय हवंय आपल्याला? ओ, ए मम्मी आपण ना दुसरे पप्पा आणूया. हे नको मला पप्पा हे फार वाईट आहेत. चालेल चालेल आपल्याला अरे बोरशी लागलेला शेंगदाणा. गौरव जावय बाबू काय माझ्या नातवाला काय पण बोलायचं नाही सांगून ठेवतोय हा. मी जावय विवय बघणार नाही हा इकडचा थोबाड तिकडे करून टाकीन. एक मिनिट जावय बाबू कोण. कोण म्हणजे तुम्ही आता हे पोरगी मला का मगाशी बाबा म्हणाली का नाही म्हणजे तुम्ही माझं जावं नाही झालं एक मिनिट जरा काय झालं गौरव नाही नाही काय नाही काय काय? नाही ऐका ना जरा मी काय म्हणतो वाव. आम्ही दोघं इथं जरा भेटायला आलो एकमेकांना. हा. हे 100 रुपये घ्या आणि जा ना इकडून. हा? 100 रुपये घ्या ना त्याने काय होणार आहे मग. त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी होय 200 घ्या जा ना तुम्ही इथून 200 घ्या मस्त चपटी वपटी ठेव आणा. तुझ्याकडे 200-200 काय नाही किती पाहिजे ते तर सांगा. किमान 500 तरी दे 500 रुपये. अरे दे 500 कसं आहे एकदा पोटात गेली हा. ना की मग आत्महत्या करण्याची इच्छा होत नाही हा हा, असं आहे ना सगळं आणि नसेल ना पोटात तर आत्महत्या करायची वाटते का हे घ्या 500 रुपये. हा ते 200 पण ते बघायचं मला 200 पण हा पाहिजे. ते हो सगळं हवत ना म्हणजे आपलं हा हे घ्या झालं. हा, हा, 700 हा. रुपये. मस्त पार्टी बिल्टी करा होय. आणि मूड झाला ना तर त्याला घेऊन जा ह्याला कशाला दुकानात आणा ना काय ते घेऊन जा हा, सामान हो, पाठवायला हो, त्याला हो. ह्याला पण घेऊन जाऊ आज घेऊन जा. हा वासाडा परवडणार आहे अजून 500 दे 1200 रुपये. अरे मग अरे याचा खर्च काय कमी आहे काय काय यार हा तुम्ही- दिसतो तेवढा सोपा नाही आहे माणूस हे घ्या 1200 रुपये जाय त्याला घेऊन जा प्लीज. काळजी करू मी आहे ना हा, चला. हा, चल रे, झालं काय झालं का? हो ग, चल. हा, चला येतो का पोरी हा झालं झालं. हा, हा, चला. ला, 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 ला. वाटलंच मला तुम्ही हितच असणार ती. घरी बेवडा मारायला पैसा नाही दिलं म्हणून लोकांकडे भिका मागायला आला. काकू माझे बाबा रंजलेले आणि गांजलेले आहेत, कळलं का तुम्हाला? काय हे रंजलेले आणि गांजलेले हो. 24 तास झिंगलेले असतात ते. हा माझा पोरगा काकू आणि- माझ्या पोराला हा माझा पोरगा आहे
आहे आणि यो माझा नवरा आहे. काय सांगताय? मी घरी पैसे नाही दिले ना, इकडे येतात आणि जोडप्यांकडे पैसा मागतात ते. अरे नाही. माझ्याकडे पण घेतले. तुम्ही चाला घरी. असे करून चालत होता ना, 2 लाथ घालते बघा कशी कंप्लेंट. चला लवकर. बघितलं कशी लोक आहेत, हा लुटून गेली आपल्याला. म्हणून सांगतो कोणाला जास्त हे करू नको म्हणून. सॉरी खाया पिया कुछ नाही यार, ग्लास थोडा 1200 रुपये का. हा? बाबू. मग तुला तेच सांगतो ना यार. आपण ते बघ ना, आपण आपल्या लग्नाबद्दल बोलत होतो की नाही मग. हॅलो अरे हे हॅलो अरे मला का ढकललं? मी हवा खायला आलो होतो. खूप भारी खूप मस्त, खूप मजा आणलीत. क्या बात है, सुपर हिट परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? अप्रतिम, लाजवाब, फार मजा आली. शिवा जो येईल त्याला आपलं मानत गेलीस तू या कॅरेक्टरमध्ये. तो विलक्षण मूर्खपणा होता, पण तो तुझ्या कन्व्हिक्शनमुळे फार सच्चा वाटला आणि त्यामुळे जास्त मजा आली. मोरे, ब्रिलियंट परफॉर्मन्स, फार मजा आली. दत्तू वेगळं कॅरेक्टर होतं आणि फार फार गोड पद्धतीने प्ले केलं गेलं. गौऱ्या, तुझ्यात ना फक्त किडे नाही आहेत, तुझ्यात रातकिडे आहेत. ॲक्च्युली ना तुझ्यात काजवे आहेत. समोर अंधार दिसला ना की ते चमकायला लागतात. आणि त्या रातकिड्यांच्या आणि काजव्यांच्या तेजाने तुझा ह्युमर रोषणाई झाल्यासारखा वाटतो कधी कधी, की नॉर्मल सीझनमध्ये सुद्धा दिवाळी असल्यानंतर कसं वाटेल तसं वाटतं तू जेव्हा येतोस फुल फॉर्ममध्ये आणि तू प्रेझेंट करतोस ना गौऱ्या. इट्स जस्ट अ ट्रीट टू वॉच यू. फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज. बायोपिकच्या लाटेमध्ये आणखी भर टाकायला येतो आहे एका दरोडेखोराच्या जीवनावर आधारित चित्रपट. आणि याच्या शूटिंगच्या निमित्तानं तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हा तर स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हा माझा दुसरा सिनेमा आहे माझा. गरिबांचा कैवारी टिंग्या फरारी. टिंग्या फरारी हा जो दरोडेखोर होता तो एकदम लोकप्रिय होता. बर. हा म्हणजे तो श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांमध्ये ती लूट वाटून टाकायचा. वा. हा म्हणजे जनसामान्यांमध्ये तो असा रॉबिन हुड म्हणून प्रसिद्ध होता. बर. हा आता हा टिंग्या फरारी जो आहे मुख्य पात्र जे आहे ते पात्र करणारे आमचे रोहित माने आहे. अच्छा अच्छा हा. अच्छा. आणि ते आज ह्या चित्रपटापासून तुमच्या समोर निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे बुवा. अरे वा वा वा. हा तर त्यांचं मत आपण जाणून घेऊ की बाबा निर्माता म्हणून आणि भूमिका करताना काय काय केलं बाबा त्यांनी ते सगळं तुम्ही विचारा. हा, तुम्हाला काय वाटतं? मी ह्या पिक्चरसाठी लय तयारी केली आहे. हा हा वा वा. म्हणजे गेली 2 वर्ष झालं मी अभ्यास करतो या रोलचा. हा, अरे वा तर या दरोडेखोरांवर मी एवढा अभ्यास केलाय वा. हा की 2 आठवड्यापूर्वी माझं पडलेलं दरोडेखोरांचं स्किट सुद्धा मी बघितलंय. वा वा वा. खूपच मेहनत केली आहे खऱ्या हो, अर्थानं. हो. अजून काय सांगा? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निर्माता म्हणून हे माझा पहिलाच पिक्चर हा, आहे. हा. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण माझी 22 एकर शेती इकली मी. बापरे. म्हणजे सगळा पैसा मी इकडे पिक्चरला लावला आहे. खरंय खरंय. म्हणजे अक्षरशः माझी बायका पोरं रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. पण तरी सुद्धा मला खात्री आहे की माझा हे टिंग्या फरारी पिक्चर आहे तो पंचक्रोशीत नाव कमावणार. वा 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 वा. क्या बात है, क्या आणि बात माझा जो काय पैसा टाकलेला आहे तो सगळा वसूल होणार. है, क्या बात है. हा आता दरोडेखोराचा रोल आहे त्यामुळे मला जरा वाईस दसका भरलेला आहे. वाईस दडपण आलेला आहे. पण आता अभ्यास करून आलोय तर म्हणजे दणक्यातच करणार. वा वा वा. म्हणजे जोर लावून करणार. त्यामुळे सगळ्यांनी जोर लावायचा बरं का. तुम्ही पण जरा प्रमोशन लावायचं, जोर लावा म्हणजे नक्की, आमचं नक्की, पिक्चर नक्की, सुद्धा भारी होईल. हा अजून कोणाला काय हा, सांगायचं? नाही मला सांगायचं आहे हा. की हा जो चित्रपट आहे टिंग्या फरारी हा करताना ना आम्हाला जरा टेन्शन होतं. का? टिंग्या फरारी विषयी आम्हाला काही माहिती नव्हती ना जास्त. पण आम्ही शोध घेतला आणि शोधात असं कळलं की बा टिंग्या फरारी त्या टायमाला जेव्हा जखमी हा. व्हायचा त्याच्यावर इलाज करायला जाणारे एक वैद्य होते अण्णा चौगुले नावाचे. अण्णा चौगुले. हो त्यांचं आता वय झालंय बाबा 96 वर्ष. हा पण ते आता इथे येणार आहे आणि ते आम्हाला सगळी मदत करणार आहे पिक्चरसाठी. वा, वा, वा. हा टिंग्या फरारीच्या वारसदारांनी जेव्हा राईट्स दिले हा. ना तेव्हाच लिहून घेतलं होतं का बाबा
अण्णा चौगुले जे आहे हा. त्यांच्या हिशोबानंच सगळा पिक्चर बनेल. अच्छा, अच्छा, त्यांची एनओसी घेतली तरच चित्रपट प्रदर्शित करायचा, तर लोक करायचा नाही. अच्छा अच्छा हा, तर मी अण्णा चौगुलेंना बोलवलंय, तर अण्णा येतच असतील, पण तुम्ही सगळ्यांनी पिक्चर पाहावा अशी माझी इच्छा आहे. आणि आता तो गर्दीचा हाऊसफुलचा करावा अशी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. नक्की 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 तुमचा चित्रपट आम्ही तर पाहूच, पण रसिक प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन यांनी प्रोड्यूस केलेला टिंग्या फरारी हा सिनेमा नक्की बघावा. हा. आणि तुम्हाला आमच्या solid.com या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन वन अँड ओनली दत्तू सोबत मी फक्त श्याम. धन्यवाद. चालेल, धन्यवाद धन्यवाद. या या. आज 7 वाजता बघा. हो, हा. हो, हो, चालेल चल. आज 7 वाजता येणार आहे. चल ए, तू जागेवर बस. चल शिवाल. अरे अरे अण्णा कुठे? अण्णा आले नाही अजून. या अण्णा या इकडून या अण्णा असे तसे चला हा असं. अण्णा पायरी आहे बरं का. अण्णा अण्णा आराम. अण्णा बसू नाही, थोडं ते वयानुसार होतं ना. नाही, या या अण्णा या अण्णा, या या. या या अण्णा इकडे या. अण्णा अण्णा नमस्कार करतो. नमस्कार. मी हेमंत पाटील. नमस्कार. मी हेमंत पाटील. वास्तुशांती बद्दल अभिनंदन तुमचं. छान आहे घर, छत नाहीये फक्त. बाकी घर छान आहे. अण्णा 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 घर नाहीये हे बघा ना. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलोय ना आपण. हा, हे बघा हे हेमंत पाटील यांचा फोन आला होता. दिग्दर्शक आहे मी. टिंग्या फरारी तुम्ही उपचार करायचा त्याच्यावर. हा, टिंग्या फरारी. दरोडेखोर होता. तो चित्रपट आहे ना. हा, टिंग्या फरारी एकदा बरं का ओठांना साप चावला होता. हा, सापाला असं वेढावून दाखवलं होतं आणि सापाने उडी मारली. काय जंगलात जाऊन मग जडीबुटी कुठून कुठून औषध आणली होती हो, अण्णा, आणि त्याला दिली होती आणि तो बरा झाला होता, टणटणीत झाला होता. अण्णा 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 ही माहिती नको आपल्याला. आपल्याला काय पाहिजे का बुवा तो टिंग्या जो होता तो कसा चालायचा, कसा बोलायचा, कसा वागायचा, त्याच्या काही हालचाली वगैरे काही मायनरिझम ती माहिती पाहिजे अण्णा आपल्याला. मला काय प्रॉब्लेम. टिंग्याचा रोल कोण करताय? हा रोहित करतोय. नमस्कार. इकडे इकडे मी अण्णा मी नमस्कार अण्णा पाया पडतो अण्णा. मी रोहित माने मी करतोय टिंग्याचा रोल. हा अण्णा मी काय म्हणतो तुम्ही असे काहीतरी खुणा सांगा ना त्याच्या वेगवेगळ्या काही असं मायनरिझम. अण्णा 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 ते विचारतायत काहीतरी विचारतायत. हा जो अण्णा फरारी होता. अण्णा नाही अण्णा तुम्ही टिंग्या फरारी. टिंग्या फरारी होता. कोण टिंग्या फरारी करताय? मी अण्णा. तर तू घालतोस काय? नीट करायचा टिंग्या फरारी. टिंग्या होता तो टिंग्या. टिंग्या हाईट होती त्याच्या चालण्यात. हा, अशी हाईट पाहिजे. कशी चालशील दाखव. टिंग्या का कसं चाललं टिंग्या? कुठे वावरात चालला का टमरेल घेऊन? टिंग्या होता ना तो. टिंग्या म्हणलो कसं चालायचा? कसं? हाईट पाहिजे. हाईट पाहिजे. अशी हाईट पाहिजे चालण्यात चेहऱ्यावर. टिंग्या असा चालायचा? असं नाही रे बाबा. वेडावून दाखवू नका. ते म्हणतायत तसं करा. टिंग्या अण्णा टिंग्या नाही ते दाखवतात कसा चालायचा. हा हो हाईट पाहिजे चालण्यात. टिंग्यावर हाईट दाखव. अहो अण्णा पण टिंग्या असा कसा चालेल? टिंग्या त्याला येत नाहीये काय केलाय. एकदा असं झालं होतं. मला तिथून टिंग्याच्या खबरीने बोलवलं. मी गेलो होतं टिंग्या ये म्हणाला. मी टिंग्याच्या घरी गेलो तर टिंग्या बाळंत. मग मी म्हणालो सुलू मावशी कुठे गेली? सुलू मावशी आणि मग मी मनमाडला गेलो तर तिकीट फुल झालेली होती. मग मी तिकडे गेलो तर त्याची म्हैस मिळालेली होती. मग मी बसलो गोठ्यामध्ये. अण्णा थांबा काय गफलत होते. ऍक्च्युली 2-4 संदर्भ एकत्र वयोमानानुसार होतं ना. हो ते वेगळ्याच गोष्टी एकत्र सांगितल्या. अण्णा ते वेगळं आहे. हे टिंग्या फरारीचा चित्रपट. हा टिंग्याला एकदा बरं नागाला साप चावला होता. हो अण्णा
जाऊ द्या सापाला जाऊ द्या आता. काय रे तुझं? कशाला आणलंय ह्यांना अरे ह्यांना ह्यांचंच का आठवत नाही आपलं तिसरंच काहीतरी सांगते ती अरे भाऊ म्हातारा माणूस आहे. मला टिंग्याच्या वारसदारांना लिहून घेतलंय ना रे. याच्याकडून एनओसी भेटल्याशिवाय काहीच होणार नाही आपलं. झालं ना 22 एकर इकली लक्षात ठेवा तू टेन्शन नको घेऊ. मी आहे ना एनओसी. झालं का तुमचं बोल हो अण्णा अण्णा हा अण्णा बसून घ्या ना तुम्ही. होय, बसून बसून घ्या या इकडे. शिवाजी सर या अण्णा इथे बसा. या इथे बसा बसा आरामात. हा बसा अण्णा बसा बसा. दादा तुम्ही बसा. हो. हा काही चहा कॉफी वगैरे मागवू का? अण्णा काही हा काम कर चल पुढे चल काम हा, कर. चल अण्णा अण्णा हा. आता ना आम्ही तुम्हाला शीन दाखवतो. म्हणजे जो एक शीन आम्ही बसवलाय की नाही तो तुम्हाला करून दाखवतो. हा हा इकडे समोर हा, समोर हा हे बा अण्णा हा आहे ना हा सावकाराचा पोरगा आहे. हा अण्णा 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 काय होतंय अण्णा 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 काय होतंय अण्णा माहित नाही ह्याच्याकडे बघितलं मला काय झालं कळलं कोण आहे हा? नाही कोण आहे हा हा सर अण्णा हा ना सावकाराचा मुलाचा रोल करतोय. विराज नाव आहे त्याचं. नमस्कार हा आणि ही जी आहे ही गावातली मुलगी आहे. शिल्पा नावाचा रोल करते. हा मुलीचा रोल करते अण्णा ही. हा आणि हा जो आहे हा टिंग्या फरारी आहे. हा याच्यामध्ये काय होतं हा जो सावकाराचा पोरगा आहे हा हिच्या मागे लागलाय. हिचा विनयभंग करायचा आहे. हा म्हणून हा हिच्या मागे लागलाय. ही आकांताने पळते आणि टिंग्या फरारीला आवाज देते की दादा मला वाचवा वाचवा. मग टिंग्या फरारी मध्ये पडतो आणि तिचं संरक्षण करतो. नवीन सीन दिसतोय हा छान आहे हा काल्पनिक सीन आहे ना करून दाखवतो. ए तुम्ही चल अरे असू दे तू जाऊ दे. मला साप लहानपणी इथे चावला होता. जाऊ द्या तो सापाचं जाऊ द्या दादा मी सुरू कर. हो हो करा चांगला आहे सी चला रेडी रेडी सर विराज सांगितलं ऍक्शन. मंग्या सोड मंग्या आधीच सांगते सोड. टिंग्या दादाला नाव सांगितली. काय झालं अण्णा? एक मिनिट दादा हो हो तुझी आबरू लुटतोय ना तो हो का ना. तुझ्या सायकलवरचे 2 पोपट चोरतोय. आबरू लुटते आक्रोश पाहिजे आक्रोश 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 आपल्या मनातला आक्रोश पाहिजे. माझी लूट अब्रू. बघ तू शिवाली नको 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 ना रे असं पाहिजे ना आक्रोश पाहिजे. कर शिवाली प्लीज. हा हल्ली मुलींना जमत नाही काय हरकत काही. नाही अण्णा. शिवाली कंटिन्यू कंटिन्यू प्लीज कंटिन्यू. रेडी सर रेडी ना? Yes, sir. रेडी हा ऍक्शन. मंग्या सोड ए चाल मंग्या आधीच सांगून ठेवते चाल का कुमार. अरे आक्रोश कर ग पोरी. अण्णा. आक्रोश कर. अण्णा अण्णा आक्रोश पाहिजे ना. अण्णा करतील ते. तुझी आबरू लुटताय ना कसं पाहिजे. आबरू लुटू नको आबरू लुटू नको आबरू लुटू नको आबरू लुटू नको आबरू कुणाची अण्णा माझी 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 लुटू नको. अण्णा अण्णा अहो संगीत टिंग्या फरारी असं नाव आहे का चित्रपटाचं. टिंग्या फरारी एवढंच आहे. संगीत नाटक वेगळं ना. हा चित्रपट आहे चित्रपट आहे चित्रपट आहे. म्हणजे आक्रोश करायला सांग तू आक्रोश काय परत कपडे बदलले असं कसं करते? नाही ते तेच आहे तेच. हो सर होय. त्या म्हाताराला त्याच्या आईला लांबनच चिता दाखवा. जाऊन झोप म्हणाव तिथं किरड्या. तुम्ही नीट बोला बरं का. माझे आजोबा आहे ते. अरे असं कसं बोलतात ते. नाही नाही मी बोलतो दादा. माझी लाही लाही होती आता अक्षरशः. अरे माझ्या त्यांना सांगा बरं असं बोलायचं नाही अजिबात. हो 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 काय अर्थ आहे याला. माझे आजोबा एवढा मान ठेवून आले आणि तुम्ही अपमान करताय आल्यापासून. अरे कशाला मध्ये मध्ये बोल तिला कशाला ऍक्टिंग शिकवते ती? 22 एकर इकली मी म्हणून तो सांगतोय ती वाचवणी आपल्याला. अरे असं पिक्चर केलं तर तू कोण हसून दाखव. टिंग्या फरारा कसा हसेल हसून दाखव. हस हस जाऊ दे हसून दाखव. हसून दाखव. काम काढून घे. हा हसून दाखव. हा हस हस हस. काय बापाची लेंगाची नाडी तुटली आहे बाप काढला अशी भाषा नको अण्णा. हे असं नका बोलू. टिंग्या फरारी अरे तू ऐक. टिंग्या फरारी आहे तुम्ही तो, हळू टिंग्या बोला. फरारी
टिंग्या भरारी हसला ना की समोरचा चढा चढा कापतो आणि फळा फळा पुसतो. कळलं का? ए, घाबरत नाही तो. कसा हसायला पाहिजे, थरका बुडला पाहिजे. असं पाहिजे ना. ह्यानं थरका बुडल, हे थरका बुडला पाहिजे असं. ह्यानं फळाफळा होईल, काय व्हायला काय ह्यानं. हे कसं तुम्ही वेडावून दाखवू नका बरं का, ते चांगलं सांगितलं. वेडावून काय लागा, मला पिक्चरची वाट लावताय तुम्ही बा. रोहित, टिंग्या फळ अहो काय झालं अण्णा? अण्णा ते मध्ये मध्ये झोपतात असे. गोळ्यांची वेळ झाली अण्णा. अण्णा 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 काय? चावला होता ओठाला. नाही नाही, आपण ते जरबेवर होतो, आवाजावर होतो. कुठून कुठून मी अरे नको ना साप घालू मध्ये यार, ह्याला झोपव काय आमचं तिकडे. ओ तुम्ही नीट बोला बरं का. अरे काय नीट बोला. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आता. मला चीड येते अण्णा, आपण इथून निघूया. नाही 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 नाही, दादा 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 थांबा, मी बोलतो ना त्याच्याशी. अण्णा तुम्ही 2 मिनिटं थांबा फक्त. अरे कशाला रिकाम्या दात्या करतो यार तू? नाही नाही, माझं चुकलंय. तुला चुकलंय तर मग तू सावरते आता. हो, मला कळलं. एनओसी वर सही उदे रे माझ्या बाप पहिले. नाही मी गोंधळून गेलो, म्हणजे मला कळलं नाही काय. अण्णा इथं गोंधळात ना माझं लक्ष लागण झालंय. तिथं व्हायचं कोपऱ्यात मला जरा व्यवस्थित सांगा की टिंग्या फरारी म्हणजे कसा करायचा. असं सूर पाहिजे. शिकायची वृत्ती पाहिजे आपली. तुम्ही थांब बरं का इथे. शिकायची वृत्ती असली की आपण खूप मोठे. शिकायची वृत्ती आपली असते. बोलताय, चांगला माणूस आहे तो. तुम्ही बसा. ए थेरडे हे बघ, आता मी जे करीन तेच टिंग्या फरारी फायनल. कळलं? तोंड बंद करून गप बसायचं, सुद्धा करायचं नाही. जरासंध माहितीये का? जरासंध त्याला खालनं पायाकडून फाडला होता, तुला टाकल्यातनं फाडीन. कवट्याचं 2 भाग करीन, लक्षात ठेव. का सुद्धा करायचं नाही. आणि वाईस तोंडाची चुळबुळ व्हायला लागली की नाही, लवंग टाकायची तोंडात. टाकली का? अजून टाकली का? गप गुमान बसायचं. काय बोलायचं नाही. धर. आवाज नाही आला पाहिजे. सर, मला अण्णांनी समजवलेलं आहे व्यवस्थित. वा वा वा, या छान छान अभिनेता आहे. या. करू दे की आधी मला. उत्तम काम तुम्ही करतो. जागेवर करू द्या मला आधी. पोझिशन पोझिशन पोझिशन. तिथून पोझिशन. मी मस्त आहे. अण्णा या इकडे, इकडे या अण्णा, उभे राहा. हा डायपर बदलायची जरा वेळ झाली आपल्या. हो आपण निघूया का मग? नाही नाही नाही, थांबा ना, सीन तर पाहून घ्या. मग सही झाली की घेऊन जा. हो. रेडी करे? रेडी रेडी. हा सर, ओके. ऍक्शन. मंग्या सोड. चाल. मंग्या तुला आधीच सांगते सोड. चाल. टिंग्या दादा, टिंग्या दादा, टिंग्या दादा वाचे. छान आहे, मस्त आहे. ए मंग्या, मस्त आहे, मस्त आहे. फक्त मिशी लावली असतीस ना. वा वा वा, मस्त. आम्हाला शूटिंग सेटअप फारच आवडला. छान. प्रसाददा. वा, फार छान. मुळात 2 दरोडेखोरांना घेऊन एक स्किट आपटल्यानंतर पुन्हा एकदा दरोडेखोराचाच विषय घेऊन नवं स्किट करणं, याला म्हणतात चिकाटी. तर या चिकाटीसाठी एकदा मोठे गोस्वामींचं अभिनंदन. कधी कधी प्रयत्न फसतो, पण पुन्हा पुन्हा केल्याने तो यशस्वी पण होतो, हे यातनं शिकायला मिळतं. निमिष, तुझी जी लाही लाही झाली ती मलाही दिसली, आणि ही लाही आहे ना, हिलाही दिसली. वा 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 दादा. सगळ्यांचेच गोड परफॉर्मन्स, मजा आली. सई. सावत्या मस्त, हेमंत दादा मस्त. समीरदा, तुझं मनातल्या मनात आयटीत चालणं, मनातल्या मनात खूप गोष्टी मनातल्या मनात केल्यास तू. त्या ब्रिलियंट होत्या. मस्त. मंडळी, शेअर मार्केटचे रेट आणि पुरुषांची मनं दोन्ही कधी घसरतील काही सांगता येत नाही. पुरुषांच्या घसरगुंडीची ही खुसखुशीत गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे.
ए वॉंक्या चल ना ये दुनमन्या तू येणार काय दोस्ती चल ना हा कुठे आहे म्हणजे दुनमन्या शाळेच्या गॅदरिंगच्या डान्सच्या हॉलवर आहे ना ये ना बाई पटकन चल ना यार प्रिन्सिपलला पण भेटायचं आहे चल एक्सक्यूज मी मला सांगा शाळेच्या गॅदरिंगसाठी डान्ससाठी एक माणूस मागवला होता शाळेने ते तुम्हीच आहात का तू काय 567 गो आहे माणूस नाही कोरिओग्राफर मीच आहे बोल ना तर जे कोणी असेल तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या दत्तूला डान्स मधून का काढलं कोणाला दत्तूला हा कोण आहे तुझा हा माझा भाऊ आहे इज माय ब्रदर अरे याला मुद्दाम काढला डान्स मधून याला आहे ना बीट नाही पकडायला येत एक मिनिट बीट पकडायचं तर तुम्ही सांगूच नका माझा हा भाऊ आहे ना दत्तू जेव्हा गावाकडे जातो तेव्हा 3ऱ्या मिनिटाला कोंबडी पकडून तिची पिस्त मोजायला घेतो हा त्याला बीट पकडायला जमणार नाही असं बोलतोय दिस इज नॉट फेअर ये धुनमणी तुझ्या जोकवर आहे ना मायकल जॅक्सनला असा उलटा नाचवला पाहिजे या तू येडी आहे काय यारे याला आहे ना डान्सचा येत नाही रे काय हा बीट नाही पकडत तुम्ही माझ्या भावाला डान्स मध्ये घेताय की नाही नाहीतर मी प्रिन्सिपलला कंप्लेंट करेन ये तुमची जा धुनमणी कोणाला पण कंप्लेंट कर मी काय येणार नाही त्याला ओके, डान्स ठीक आहे मी आता तुमच्या प्रिन्सिपलला एक तर त्याला नाचता येत नाही इवर डान्स मध्ये एक्सक्यूज मी प्लीज कम हियर हाय ओंकार राऊत नाम तो सुना होगा हाय नम्रता पृथ्वीक यार मुलांबरोबर शाळेतल्या मॅडमही गोड आणि निरागस आहेत माहित नव्हतं मला एक्सक्यूज मी मॅडम नाहीये मी दत्तूची बहीण आहे हा माझी ताई आहे मोठी का माझा भाऊ आहे माझी बहीण आहे का म्हणजे नाही म्हणजे अंतर्बघता हा अपघाताने झालेला वाटतोय मला ऍक्च्युली तुम्हाला कसं कळलं ऍक्च्युली हा अपघातानं झालाय यु नो काय झालं माझ्या डॅडीचा म्हणजे माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते सो माझी आई दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये असायची आणि मी घरी असायचे तर तेव्हा काय झालं जेव्हा बाबांना डिस्चार्ज मिळाला तेव्हाच आईने आम्हाला सगळ्यांना गुड न्यूज दिली आणि सांगितलं की आपल्याला एक बेबी होणार आहे सो दत्तू झाला आणि सगळे असं म्हणतात की दत्तूच्या पायगुणामुळेच बाबा बरे झाले किती गोड याला आहे काय कुठे पण काय घुसतो आपल्या टप्प्यातली दत्तू इज व्हेरी लकी बॉय ताई त्यांच्यासोबत हसतेस काय म्हणजे ज्यांनी मला डान्स मधून काढलं ना तेव्हा हे पण बोलत होते की बरं झालं याला काढलं डान्स मधून नाही त्या काय व्हॉट सर तुम्ही सुद्धा माझ्या भावांना नाही मी कुठे बोलत होतो बोललेला तुम्ही. तुम्ही बोलत होतो हो. अच्छा अच्छा काल मी बोलत होतो अम्मा, तू बोलला होता ना. काल जरा माझा पर्सनल प्रॉब्लेम झाला होता एक त्यामुळे पर्सनल आयुष्यात थोडं उतार चढाव होत राहते ना सो सॅड थांब ना जरा हा काय झालं होतं सर काही नाही माझं ब्रेकअप झालं काल कधी झाला तर मग तिच्यावर राग येतो ना आपल्याला ब्रेकअप झाल्यावर आपलं असं होतं बघ त्याचा सगळा राग दत्तूवर निघाला ओ आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी पण दत्तू डिझर्व्स अ चान्स दत्तू इज अ ग्रेट डान्सर दत्तू इज अ ग्रेट डान्सर सर थँक्यू सो मच सर ये दुनमन्या इकडे ये तू येडा आहे काय इकडे इकडे काय काय घुसायच्या नादात काय पण काय बोलतो कोपऱ्यात येऊन पण मोठ्यानेच बोल मूर्ख माणसा अय्या तू घुसायच्या नादात काय पण काय बोलतो तो काय चांगला डान्सर आहे काय काल तू तोंडावर बोलला ना त्याला काय बोलला तू की भाई काय तुझ्यापेक्षा आहे ना गाढवाच्या शेपटीला फटाकडी लावली तर तो चांगला नाचतो तू बोलला ना पण त्याची बहीण एवढी फटाकडी आहे ते माहिती नव्हता ना याड्या ढोंडमान्या गपना जरा यार तू दाखव मला नाही पाहिजे रे तो डान्स मध्ये मला परफेक्शन लागतं रे सगळीकडे ए मोठा तू स्टीवन स्पिलबर्ग ऐक माझं मागच्या लाईन मध्ये ऍडजस्ट कर ना त्याला कुठेतरी ए दुनमन्या डान्सची एकच लाईन आहे कुठे ऍडजस्ट करू मग कुठेतरी कोपऱ्यात ऍडजस्ट करणार नाही पाहिजे रे मला तो डान्स मध्ये ऍडजस्ट कर थोडस ऍडजस्ट कर सर डन 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 तुम्ही घेतलं घेतलं याला डान्स मध्ये घेतलं थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच थँक्यू त्याच्यात रिदमची थोडी कमी आहे म्हणजे
म्हणजे आहे रिदम आहे फक्त आम्हाला जो पाहिजे तो रिदम नाहीये नाहीच आहे. फोकस पण नाहीये. ओके तुमचं लग्न झालंय? लग्न नाही झालंय पण त्याचं लग्नाचा आणि फोकसचा काय संबंध बाय द वे? नाही फोकसचा काय संबंध म्हणजे लग्न असेल घरी तर कसे लहान मुलं कसे तिकडे लग्नात इंटरेस्टेड असतात ना तिकडे लक्ष लागतात मग एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये लक्ष लागत नाही पण इट्स ओके लग्न नाही झालंय ना नाही तुमचं झालंय. आपण करून घेऊ यांच्याकडनं तुम्ही करून घ्या. येस Thank you, येस sir. दत्तू कम हिअर डान्स करायचा काय नाही सर शिकवतील तसं एकदम करेक्ट डान्स करायचा. ओके जा सरांकडे जा. इसको शिका. तुम्हाला कॉफी चालेल? हो मला आवडते. आपण कॉफी प्यायला जाऊया. कॉफी मध्ये ना मला कडक पाव बुडून खायला आवडतं जास्त. तो मिळेल ना तिथे? वाव यार पृथ्वी कॉफीत कडक पाव बुडवते रे तुला तिची कॅटेगरी नाही कळत आहे. तू कोपऱ्यात येऊन मोठ्यानीच बोलतोयस पृथ्वी. अरे तू लक्षात घे ना यार कॉफीत कडक पाव बुडवणारी नको ना कशाला तू घुसण्याच्या नादात आहे ना एक फालतूचा पोरगा आहे ना माझ्या डान्सच्या ग्रुप मध्ये टाकतोय यार. हो ना यार. अरे नाही रे मला परफेक्शन लागतं रे. तुला तो शब्द बोलताही येत नाहीये तो तुला लागतोय. लक्षात घे. अरे पण नकोय ना मला हा तुला पोरगा यार. प्रॉब्लेम काय? अरे तो नाही नाचत. अरे यार आपण संधी नाही नाचत म्हणजे एक मिनिट तुला दाखवतो या भाई ये दुन्मन्या तू आता मी जे करतो ना ते करून दाखव. दत्तू मी आहे ना छान कर. 3 दिवस झालं फैलीच्या फोरांचा ना डान्स बसवतो नाचऱ्या मोराचा बघा मी करून दाखवतो. करणार तो ते दत्तू. बघ सोपे आहेत. हे बघ नाच रे मोरा हा. आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. एवढा करशील Simple. चल या बघा आता तू कमाल you can do it. 5 6 7 गो मोर घेऊन काय श्रीलंकेला जातो का इकडे ये छान नसतं तो. पण मारियल धुन म्हणे असं नाचतो हा. ये शानिया बघितलं ठीक आहे ना. कुठला मोर नाचतो रे असा. या भाई तू विचार कर ना 15 दिवसावर गॅदरिंग आहे सगळे प्रिन्सिपल लोक असे बसलेले असणार त्याच्यामध्ये असे इथे 8-10 पोरं मध्ये असे फिकॉक बनून नाच रे मोरा असं करणार आणि एक फिकॉक जे लपवायचंय ते दाखवून मागे बुड हलवत जाणार. कसा दिसतो रे? सोडणार ये मला नाही पाहिजे रे हा माझा dance. करून घे ना यार त्याच्याकडनं मला dance. नको आहे रे मला परफेक्शन लागतं. नको ना परफेक्ट. अरे प्राजक्ता माझ्याकडनं डान्स करून घेते तू ह्याच्याकडनं करून घे ना यार थोडासा. काय प्रॉब्लेम आहे यार? या मला नाही पाहिजे रे हा डान्स. एक काम करूया आपण एक आयडिया करूया. काय? एक आयडिया करूया आपण. नम्रता right? नम्रता. मी नमा म्हणू शकतो तुम्हाला. Why not, sir? मला चालेल. ऐक नम्स Yeah. कसं आहे तुझा ऐकतो तुझा भाऊ तुझा ऐकतो ऐकतो. ऐकतो सगळं ऐकतो ना. कसं आहे आमचं ना तेवढं बॉन्डिंग नाही झालंय ना Okay. त्या दाढीवाला त्याचं काय ना दत्तूशी my आमचं बॉन्डिंग नाही झालंय. तर तू ज्याला सांगितलंस ना तर तू लगेच पिकअप करेल. कळलं Okay. तू रोज इथे येत जा. ओके Okay. हा मी तुला डान्स शिकवतो मग घरी जाऊन तू त्याला डान्स शिकव आणि तोपर्यंत सर त्याला डान्स शिकवतातच आहेत ना. ये शानिया हा? ऍक्च्युली चांगलं आहे सर. चांगलं आहे ना. मी करते. करशील? तुम्ही सांगाल ते करते मी. सोप्या स्टेप आहेत काही करायचं नाहीये. मी शिकते. हा हे बघ काय करायचंय ऐसा आहे ना मग नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. Okay. एवढंच आहे. Done, done. लाव गाणं लाव मी. गाणं लाव ना गाणं लाव 5 6 7 गो. तुझ्या लक्ष येतं का यार हे भाऊ बहीण आहे यांचा DNA सेम आहे. कसं वाटलं सर माझा डान्स? आला का इथं जावे अजून अरे लगा शॉपिंगला जायचे लगा रिक्षा घेऊन थांबलोय का बसनो बाहेर मी. ए रिक्षावाला चल निघ चल. बऱ्याच रिक्षा आहे तिथे मी बाईकनी सोडून वाटलं हे असे रिक्षावाल्यांना कसं काय सोडतात आज शाळेवाले. ओ सर काय? नाही ते माझे भाऊजी आहेत ताईचे मिस्टर भाऊजी घे भाऊजी आहेत. नम्रता तुम्ही तर म्हणाल तुमचं लग्न नाही झालेलं आहे. नाही झालं नाहीये माझं लग्न ठरलं यांच्याशी. ऍक्च्युली मला ना उद्या पालघरला जायचंय सो मला तर शॉपिंग करायची आहे. एक मिनिट हे जे सर आहेत ना ह्यांचं असं म्हणणं की दत्तूला आपले डान्स येत नाही तर तुम्ही त्यांना प्लीज सांगा ना समजावून ते काढतात डान्स मधून. नाही येत त्याला येतच नाही. काढताय का बरं त्याला अरे त्याला येत नाही रे बीट पाक करता. अंगावर येत येऊन नाही तुला ते बोलतात नाही येत म्हणून. अरे काय लागा मी शिकवतो की तुला काय करायचे सांगा काय करायचे. हा हळू काय करायचं शिकव. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच एवढंच आहे.
लाव काय गाणं लाव काय लाव 5 6 7 लाव 5 6 7 गो ए भाई घुस इमूच्या शेतात घुस माफ कर मला चल वा 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 या परफॉर्मन्स नंतर म्हणायचं वाटतंय वन्स मोर सई नमा तू इनक्रेडिबल आहेस एवढंच सांगेन फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस मजा आली पीपी एखाद्या ॲक्टरला दुसऱ्या ॲक्टरमधली वर्सेटिलिटी बघताना जे समाधान मिळतं ते समाधान तू मला क्षणोक्षणी देतोस त्याच्याबद्दल तुझे खूप आभार मस्त राऊत भामटेपणाची कॅरेक्टर्स इतकी स्मूथली कशी जमतात ही एक माणूस म्हणून उत्सुकता पण आहे आणि म्हणजे कसं एवढं सहजपणे कसं ते उतरतं ही उत्सुकता आहे आणि एवढ्या कॅरेक्टर्स मध्ये ही छटा असते ना तरी ते बोर होत नाही ओंकार आणि ही तुझी जादू आहे असं मला वाटतं मस्त छान परफॉर्म केलंस दत्तू कडक वन अँड ओनली तू एकटाच आहेस खूप मजा आली खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता थँक्यू मंडळी हास्यरसात न्हावून निघण्यासाठी आता भेटणार आहोत पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यकर्ता